12 पण पाठवायचं आहे. साई स्पोर्ट्स आटपाडी एक्सप्रेस, आटपाडी एक्सप्रेस. साई स्पोर्ट्स आटपाडी एक्सप्रेस एक्स्ट्रा प्लेयर इथे आलेला नाहीये, प्लीज लवकर पाठवा. आपण पाहतात ऐकतात DVPL सीझन 5 आणि सीझन 5 दरम्यान आजचा दुसरा सामना आपल्या भेटीला येतोय. ए ग्रुप मधील सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूला बाबल, दुसऱ्या बाजूला बाबल झोरे आणि त्याच्या साथीनं. पहिला चेंडू स्विचिट काढण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मागे गेलाय, झेल टिपण्याचा प्रयत्न झालाय आणि झेल टिपलाय. वॉट अ कॅच. बाबलला पहिल्या चेंडूवरती माघारी परतला आणि मला वाटते आबा आहे तिथे, आबाने झेल टिपलाय आणि पहिली विकेट येते. आणि एक बातमी आमच्यापर्यंत पोहोचते आणि ती सरप्राईज करणारी बातमी आहे. क्षेत्ररक्षण करणारे सर्व खेळाडू जे आहेत ते म्हणजेच साई स्पोर्ट्स आटपाडी एक्सप्रेस हे गोव्यावरून खास ही स्पर्धा खेळण्यासाठी इथे आलेले आहेत. खरोखरच अनिकेत 11ची माफ करा बॅटिंग करणारी टीम खास गोव्यावरून इथे आली आहे आणि खरोखरच मानावं लागेल. आपलं सहर्ष स्वागत आहे या विरार नगरीमध्ये. आपलं सहर्ष स्वागत आहे DVPL 2024च्या माध्यमातून सीझन 5च्या वतीनं. खूप लांब लांबून खेळाडू इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळालेत आणि गोलंदाजी मार्कवरती सुभाष, नवीन फलंदाज विराज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि खास गोव्यावरून येत असताना ती झलक सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. हो, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा चेंडू निघून चला यष्टरक्षकाकडे. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. कोणत्याही प्रकारे धाव आतापर्यंत आलेली नाही. पॉवर प्लेचे षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकाचे 2 भाग असतात. बाहेरच्या दिशेने पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने बळणारे चेंडू अतिरिक्त धाव फलकामध्ये ऍड होईल. एक्स्ट्राच्या रूपाने वाईड येईल. पॉवर प्लेचा ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज काय आहे? पॉवर प्लेमध्ये पॉवर दाखवण्यासाठी फलंदाज खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतात, हवाई हल्ले करून धावा मिळवण्याचा प्रयत्न करतात. परंतु जर का ते हल्ले करत असताना विकेट आल्या तर मात्र त्याचा फायदा गोलंदाजाला होत असतो. ह्या ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज अशा 2 गोष्टी आहेत. पुन्हा एकदा ओहो, या बाला प्लेड ऑन मोठा फटका मारायचा होता. पायामध्ये कोणतेही हालचाल नव्हती. इनर एज घेऊन चेंडू यष्टीवरती आदळतोय. विकेट येते. पहिला हादरा, अजून एक हादरा टीम अनिकेत 11ला गॉप. श्री मयूर ठीक. चला सत्येंद्र नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. पहिलं षटक मार्गस्थ असताना सद्यस्थिती अशी आहे की 2 विकेट आलेत आणि 2 विकेट आल्याने अनिकेत 11 थोड्याशा अडचणीमध्ये सापडलाय. 1 धाव धावफलकावरती आहे आणि चेंडूचा खेळ किती बाकी आहे? 2.
अनिकेत 11. एकच धाव तापल करते, 2 गडी बाद केले, चांगला स्पेल आतापर्यंत आणि पॉवर प्ले मध्ये पॉवर गोलंदाज सुहासने दाखवले. मॅग्निफिसंट बॉलिंग, अतिशय चांगला गोलंदाजीचा नजारा पेश केलाय. आणि हो यावेळेला यॉर्कर मारायचा होता, वाईड यॉर्कर, परंतु त्यावेळेला चेंडूला अक्रॉस द बॅट खेळण्याचा पवित्रा अगोदरच मन बनवलं होतं आणि त्या फटक्यामध्ये अपयश आलंय. डॉट बॉल पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतोय. सत्येंद्र आणि रुपेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, शॉट ऑन फुल, चेंडू यावेळेला निघून गेलाय, सीमारेखा पार आणि पॉवर प्ले मध्ये येणारा हा पहिला चौकार. पहिल्या षटकाचा खेळ जबळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाची धाबा आहेत त्या मात्र 5. पहिलं षटक संपले, 5 धावा धावफल करतात. नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय. आबा आलाय समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि आबाने DVPL ज्या वेळेला झाली आहे त्या वेळेला प्रभावित मारा केलाय. गोलंदाजी खूप चांगली केली आहे ॲज अ बॉलर म्हणून आणि या मैदानावरती खेळण्याचा प्रचंड अनुभव आहे या खेळाडूला. ऑफसाइडला खेळण्याचा प्रयत्न, लेग फ्लिक केले, क्षेत्ररक्षक वेगाने आला परंतु तो बनेल दर्शक चेंडू निघून होते फरार. वेगानं सीमारे कप्पार, चौकार. चौकार आला आणि अतिशय चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला फलंदाज सत्येंद्रच्या माध्यमातून. आणि गरजेचं आहे मोठमोठ्या फटक्यांची, जर का नाही मोठे फटके आले तर मात्र धाबा बनणार कुठून. पुन्हा एकदा ऑन साईडला काव कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलाय परंतु दुसरे धाव घेता येणार नाही. पाय फिसललेत, स्लिप झालेत आणि त्यामुळे एका धावावरती समाधान मानावं लागतंय. 5 चेंडूंचं 1 षटक असणार आहे. पहिला सामना ज्या प्रकारे संपन्न झाला त्यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये धावा तितक्या मोठ्या प्रमाणात आला नाही आणि त्यामुळे त्या धावांना पाठलाग करण्यात तितकंसं अवघड राहिलं नव्हतं. आणि आपण आता दुसऱ्या मॅचकडे आलो ज्या ठिकाणी पहिली इनिंग मार्ग असते. चेंडू हवेमध्ये, टॉप एज, क्षेत्ररक्षक झेल खाली आणि झेल टिपलाय. अजून एका विकेटचं पतन, गडी बाद होईल आणि माघारी परतावं लागते फलंदाज रुपेशला. अजून एक हादरा टीम अनिकेत 11ला गॉब. चला नेटमध्ये कोणी खेळायचं नाहीये. जे प्रॅक्टिस करतात नेटमधून सर्वांनी बाहेर या. नेटमध्ये कोणालाही खेळण्याची परमिशन नाहीये. सो प्लीज आपण नेटमध्ये प्रॅक्टिस करू नका. आयोजन कमिटीचा कोणी एक मेंबर तिथे जाऊन सांगायचंय जर का आवाज येत नसेल त्यांना.
नेट मध्ये प्रॅक्टिस करणार आहे, चला नेट मधून बाहेर या लवकर. अरे नेट मध्ये प्रॅक्टिस करता तुम्हालाच बोललं जात आहे. समोर नेट मध्ये जे प्रॅक्टिस करतायत त्या सर्वांनी बाहेर यायचंय. तिथे कोणीतरी सांगा त्यांना नेट मधून बाहेर यायचंय. यंगस्टर यंगस्टर वाले सर्व खेळाडू नेट मधून सर्वांनी बाहेर या. यंगस्टर वाले सर्व खेळाडू नेट मधून बाहेर यायचंय. ओहो इनसाइड आउट, अतिशय चांगला फटका देखना सुबक, परंतु त्यावरती झेल टिपलाय. मेहनत अतिशय चांगली होती. तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला इनसाइड आउट केलेला फटका लॉंगऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता आणि त्याने अतिशय सुंदर झेल टिपलाय. अजून एक विकेट, किरण बाद झालाय. 11 वरती धावफलक थांबलंय. किरण बाद झालाय आणि किशन नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतात. किशन आउट झालाय. विकेट आली आहे आणि नवीन बॅटर आता मैदानाच्या दिशेने दाखल होतोय रमेश. खूप मोठी अपेक्षा आहे रमेश कडून. आता टीम अनिकेत 11 गोवा संघाला, खास गोव्यावरून हा संघ इथे दाखल झालाय. ऑल इंडिया धनगर समाजातील खेळाडू इथे खेळू शकतात असं राहुल इलकरनी सांगितलं. आणि गोवा राज्यातून येणारा हा संघ आणि त्याचे खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये. ओहो यावेळेला चेंडू फेकलाय. धावचीच्या रूपाने गडी बाद होईल. स्ट्राईक रोटेट होतीये आणि अजून एक विकेट सॅक्रिफाईस होतीये. अडचणी वाढल्यात. तर एस्टनच्या मागे जर आपण पाहिलं ना तर रामदासजी महानबल भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत कळंबोलीचे. आणि पहा ते समाजाप्रती बसलेला आणि खेळाप्रती असलेली आवड त्यांना आज या नारंगीच्या मैदानात घेऊन आले. वेलकम साहेब, आपलं सुद्धा स्वागत आहे. नगरसेवक असून सुद्धा आज खास खेळण्यासाठी ते दाखल झालेत. चेंडू जर आपण पाहिला तर अतिशय शानदार रीतीने हाताळला गेला. कोणत्या प्रकारे उत्तर गोलफलंदाजाकडे नव्हतं, त्यामुळे येतोय डॉट. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळतीये. 11 वरती धावफलक अजूनही थांबलेला आहे. ओहो फॉलोइंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न सफल झालाय, परंतु सफल नाही होऊ शकले. सफल होणं सुद्धा गरजेचं आहे. सफल झालेलं नाहीत आणि आता डाट येतोय आणि अडचणी वाढत चालल्यात. लगातार 3 निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी किरणने आतापर्यंत केली आहे. मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न बॅटमधून अतिशय चांगला साऊंड बाहेर आला, परंतु तो साऊंड तितकासा चांगला नाही, कारण चेंडू सीमारेखा पार जाऊ शकलेला नाहीये. फक्त एकदा मिळते. एक बॉल बाकी आहे सागर. 4 बॉल झालेत. येस थँक्यू 5 बॉल झालेत.
हो यावेळेला चेंडूला खेळून काढल्या मागे, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे. स्वतः नगरसेवक त्या ठिकाणी होते. अतिशय चांगली फिल्डिंग. एकदा मात्र डाऊन पूर्ण केले ते. 5 चौथ्या षटकामध्ये आपण आलेलो आहोत. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 13 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 4 चेंडूंमध्ये मोठमोठे ब्लास्ट करावे लागणार आहेत. यावर लालच देणारा चेंडू होता. लालच देणारा चेंडू क्षेत्ररक्षक झेल खाली, झेल टिपलाय. 1 मोर विकेट गॉन. 6 विकेट डाऊन. अनिकेत नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतात. पहा इतक्या लांबून संघ दाखल झालाय, परंतु कदाचित त्या वातावरणाशी मॅच करणं पहिल्या मॅच मध्ये जमलेलं नाही. त्यामुळे ही लर्निंग मॅच असू शकते. यानंतर पुढील मॅच ज्यावेळेला ते खेळतील 2 लुझर टीम मधील किंवा ओपन विजेत्या टीम मधील, त्यावेळेला त्यांचा कॉन्फिडन्स वेगळा असेल. ही मॅच अजूनही संपलेली नाहीये. या मॅचची पहिली इनिंग मार्गस्थ आहे, परंतु जी कंबर कसली गोलंदाजाने ती अतिशय शानदार. सुभाषने पहिले षटक हाताळलं, अब्बासने दुसरं, किरणने तिसरं षटक एका दाबेच हाताळलं. इथे धावचीची संधी, पंच आहेत. गडी बाद आणि विकेट सॅक्रिफाईस होता. ज्याची विकेट वाचवायची होती तोच बाद होतोय. अजूनही खात्रा टीम अनिकेत संघाला.
चला लगेच फिल्डिंग सजवून घ्या अनिकेत 11. फिल्डिंग लवकरात लवकर लावायची आहे आणि 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूला रामदास मानवर कळंबोली नगरसेवक भाजप. हा खेळावरचं अतोनात प्रेम आणि तुमच्यापर्यंत माहिती पोहोचली आहे. जर का 407 लावला घरी तर त्या 407ला सुद्धा 407 सुद्धा कमी पडेल ट्रॉफ्यांसाठी. आणि कळंबोलीमध्ये इतकं मोठं घर म्हणजे मोठी अचिव्हमेंट सुद्धा आहे आणि इतक्या चांगल्या फॉर्ममधून आज नारंगीच्या मैदानावरती या ठिकाणी नगरसेवक रामदास मानवर उपस्थित झालेत. स्ट्राईक एंडवरती बॅटर सुभाष. सुभाष स्ट्राईक एंडवरती आहे आणि सुभाष सुद्धा कळंबोली प्रीमियर लीगमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक त्या सुभाषने मिळवली आहे. सो लेट्स प्लेचा इशारा आलाय. गोलंदाजाचं नाव सुद्धा कळवायचं आहे. विराज गोलंदाजी मार्कवरती येतोय आणि लेट्स प्लेचा इशारा 15चा पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडू इनसाइड आउट. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. बेगाने आउटफिट फास्ट आहे. उन्हाचा प्रभाव आता दिसू लागला आणि चेंडू निघून होते फरार. सीमारेखा पार. चौकार. चौकार आलाय आणि चौकाराने म्हणतात धावफलकाची सुरुवात होती. धावफलकाचा श्रीगणेश झालाय. पॉवर प्ले मध्ये तोडफोड करण्याच्या दृष्टीने वाटचाल झाली आहे सुहासच्या माध्यमातून. चेंडूला हलक्या हाताने खेळलं. ड्राईव्ह केलं आणि ड्राईव्ह करत असताना चेंडू पुन्हा एकदा इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक तैनात असताना त्याने फील्ड केलंय. एक धावून पूर्ण गेले. ते चांगली सुरुवात. धावांचं बॅलन्स जर आपण पाहिलं तर 15 म्हणजे तितकंसं मोठं नाही आहे. 20 चेंडूमध्ये 15 धावांचा या मैदानामध्ये पाठलाग सहज आणि सोप्या रीतीने होता असं अनेक वेळा पाहिलंय. परंतु गोवेकर काही ते आपली ती पॉवर दाखवतील का. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये प्रोटेक्शन. लॉंग ऑनमध्ये फिल्डिंग होती. एक धाव पुन्हा एकदा आणि चौकारानंतर मात्र फक्त आता मॅचला बढावा देण्याचं कार्य केलं जात आहे. 6 रन्स ऑन स्कोरबोर्ड आफ्टर द 0 लॉस आफ्टर द 3 बॉल्स फॉर फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. हो काय जबरदस्त डिलिव्हरी. शानदार डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर चेंडू अशा प्रकारे काही बाहेर निघाला. फलंदाज बॅटची रेंज घेऊन निघून गेलाय आणि बागरे परतावा लागतंय बॅटर सुहासला. गॉट. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील त्यामुळे फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. चला चला नवीन फलंदाज मैदानात दिशेने आलाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वेगानं निघून चालला होता परंतु मिडॉपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे त्याने मात्र चेंडू अडवलाय आणि धावफलकाची धाव एक ऍड होत असताना 7 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम साई स्पोर्ट्स आटपाडी एक्सप्रेस या संघाच्या
साहिल इलेव्हन रोहा आणि दादा येडगे दोन्ही संघाच्या संघाने आपण टॉससाठी या. चला गोलंदाजाचं नाव सांगायचं. बॉलर नेम चला संदेश गोलंदाजी मार्क पडते. साहिल इलेव्हन रोहा आणि दादा येडगे दोन्ही संघाने आपण टॉस साठी लगेच या. काय घडलं पहिला चेंडू डॉट आलाय. अटॅकिंग फील्ड लगावण्यात आले. शॉट मध्ये दोन क्षेत्ररक्षक मिडॉफला वरती बोलवलंय मिडॉनला वरती बोलवलंय आणि गोलंदाज किरण पुन्हा संदेश गोलंदाजी मध्ये पुन्हा एकदा सज्ज होते. चेंडू हवेमध्ये आहे आणि झेल नाही इथे लावडा येईल. मला वाटतं पाहायला लागून चेंडू गेला की काय. पंच तटस्थ आहेत तोपर्यंत एकदा धाव कंप्लीट केली जाते. चला दोन्ही कॅप्टन लवकरात लवकर या. हो यावेळेला चेंडू हातामध्ये विसावता राहिलाय. पुन्हा एकदा झेलचीची संधी पाहाल पण 15 धाबांना वाचवण्यासाठी ही हालत. 15 धाबांना वाचवण्यासाठी अशा प्रकारची स्थिती आहे तर मात्र इथून 10 धाबा एक्स्ट्रा असत्या तर काय झालं असतं. पोटोपडी तडफड फलंदाजी करणाऱ्या संघावरती आलं असतं. चेंडू हातातून निसटलाय आणि एकदा तोपर्यंत धावून सुद्धा कंप्लीट केली जाते. 9 पर्यंत धावफलक जाऊन पोहोचले. राहुल आलेत का दोन्ही कॅप्टन. टॉस करून घ्या कारण या मॅच नंतर लगेच मैदानात जायचंय. 5 धाब्यांची गरज आहे अजून या सामना जिंकण्यासाठी. श्वानांचं सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आगमन झालंय. पहा त्यांना सुद्धा क्रिकेटच्या प्रती असणारं ते वेड मैदानापासून लांब ठेवत नाही आहे. आणि आता 6 धाब्यांची गरज आहे कारण 9 धाबा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा संदेश ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेला डीप मध्ये. प्रोटेक्शन आहे. बॅकआउट ऑफ स्क्वेअर मध्ये चेंडूला अडवलंय. त्यानंतर फेकी करत असताना 2 धाबा धावून पूर्ण केल्या जात आहेत. धावफलकरती धाबा 11. अजूनही शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे या षटकामधील. हा सामना जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे आणि इथून अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत. चेंडू खूप जास्त शिल्लक आहेत आणि असं असताना पंचांनी वाईट घोषित केलाय. चला अतिरिक्त धाव दापलकामध्ये ऍड होईल आणि आता 3 धाबीची गरज आहे. चला पोझिशन्स घ्या. जास्त आर्ग्यू करू नका कारण इथे टॉस सुद्धा आता केला जातोय. दादा येडगे वर्सेस साहिल इलेव्हन रोहा. कोणी टॉस जिंकला. साहिल इलेव्हन रोहा. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर निर्णय कळवायचा आहे. रोहा लवकर. फिल्डिंग जशी मॅच संपेल लगेच मैदानात जायचंय. तुर्तास 2 षटकाचा खेळ संपतोय. 13 धाबा धावफलकरती. आता 10 मध्ये 2 धाबांची गरज. पाहूयात कशा प्रकारे बॅटिंग किरण करतोय. कशा प्रकारे रामदास साथ त्यांना देतात. तितकंसं अवघड आव्हान नाही आहे त्यामुळे
नितेश आलाय नवीन गोलंदाजी मार्क वरती. अनिकेत 11 गोवा हा संघ यावेळेला क्षेत्ररक्षण करतोय. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून लांब चेंडू मागे निघून चाललाय डॉटच्या रूपाने. आणि नक्कीच राकेश सुद्धा आमच्या साथीनं आहेत. राकेश, ही मॅच जर 25 ते 30 धावांपर्यंत पहिली इनिंग गेली असती तर इथं जिंकणं थोडंसं मुश्किल झालं असतं. कारण ज्या प्रकारची गोलंदाजी होते त्या गोलंदाजीमध्ये धार आहे. इतक्या दुरून आल्यानंतर त्यांच्या त्या गोलंदाजीचं सादरीकरण जर आपण बघितलं तर अतिशय शानदार आहे. आणि म्हणूनच नेक्स्ट मॅच पाहण्यासारखी असणार. चेंडू निघून गेलाय, क्षेत्ररक्षक आहे यावेळेला तैनात आणि त्याने मात्र झेल टिपलाय. विकेट येते. अजून एक हादरा टीम साई स्पोर्ट्स आटपाडी एक्सप्रेसला. थँक्यू. संतोष नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. धापलकती दावा 13 आहेत. तीन चेंडू शिल्लक. 2 धाबा. अहो यावेळेला चेंडू हातामध्ये येता येता राहिला. एकदा कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? चेंडू गेला ओव्हरथ्रोच्या रूपाने सीमारेखा पार. चौकार. मॅच फिनिश. सामना जिंकलाय टीम साई स्पोर्ट्स आटपाडी एक्सप्रेसनं. विजयी संघाचं अभिनंदन. पराभूत संघ आपलं सुद्धा कौतुक. पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. दादा एडगे संघ आपण 2 बॅटर पाठवायचे आहेत आणि साहिल 11 रोहा लगेच फिल्डिंग लावायचे. साहिल 11 रोहा लगेच मैदानात दाखल व्हा.